काल आम्ही जंतर मंतरवर जे प्रोटेस्ट केला त्याच्यात आम्हाला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला आणि त्यावरनं आपल्याला एक गोष्ट आता कळते की या देशातला तरुण जो आहे, जो जेनझी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाहीये. तुम्ही देशाचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहे ना, रोजगार देताय मुलांना ना त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय, तर करायचं काय या सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये आणि तो आता रस्त्यावर येणार आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू. धन्यवाद. इंस्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स आहेत, म्हणजे मिलियनवर आहे. त्या तुलनेनं गर्दी होईल असं वाटलं होतं का? आणि कालच्या एकूण आंदोलनाबद्दल तुझं स्वतःचं मत काय? खरंच एवढा मोठा रिस्पॉन्स होता का? अनेक जण प्रश्न उपस्थित करतात की रिस्पॉन्स नव्हता. फोटो पाहिले, मला वाटतं सगळ्यांनी. मला फोटो व्यतिरिक्त सोडून काय बोलायची गरज नाहीये. तेवढे तरुण जे आले होते त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? ते तरुण काय, त्यांचे जे इश्यूज होते ते बरोबर नव्हते असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा ती आणलेली गर्दी होती? मी तर स्वतः काल अमेरिकेवरनं 8 वाजता पोहोचलो इंडियामध्ये. तिथून मी डायरेक्ट एअरपोर्टला गेलेलो आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय जे लोक आले होते ते कमी आले होते, काय आले होते? पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तुम्ही स्वतः सगळ्यांनी फोटो पाहिलेले आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं प्रतिसाद नव्हतं. मग प्रतिसाद काय असतो? जेवढी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त लोक भरलेली होती तिथे. आता याच्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील? माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही राजीनामा नाही घेऊ शकत तर मग दुसरे प्रश्न कसं काय सॉल्व्ह करणार? अकाउंटेबिलिटी कुठेतरी फिक्स झाली पाहिजे. फंडामेंटली बोलायला गेलं तर सिस्टम तेव्हा फिक्स होईल जेव्हा कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार असेल. जर जिम्मेदारी कोणी घेणारच नाही तर सिस्टम कुठून ठीक होणार आहे? नेक्स्ट क्वेश्चन. ते आम्ही लवकरच सांगू. जसं आम्ही सांगितलं, आता आंदोलन हे आम्ही देशभर करणार आहे. पण आता 6 दिवसाचा अल्टिमेटम आहे. 7 दिवसाचा काय अल्टिमेटम नंतर काय भूमिका असणार, हा या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता हे आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला आम्ही पुन्हा एकदा जमिनीवर येऊ. पुढे काय बहाणे करणार आहेत का? चालू आहे, ते चालू आहे. पुढचा प्लॅन काय ठरवला? आता सध्या तरी मी घरी आलेलो आहे. 1-2 दिवस थांबेल मी. आता याच्यानंतर बघू, आता पुढचा निर्णय घेऊ. आज पहिलाच दिवस आहे माझा घरी. आपण पंतप्रधान मोदींवर काहीच बोलत नाही. राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे हे आम्ही आधीपासून म्हणतोय. जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबू शकतात तर पेपर लीक थांबू नाही शकत ते. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये झुरळ हा शब्द उच्चारला होता, झुरळ शब्द उच्चारल्यानंतर ही सगळी ऍक्टिव्हिटी सुरू झाली. देशभरातले सगळे तरुण झुरळ म्हणून स्वतःला संबोधून तुला रिस्पॉन्स दिला होता, पाठिंबा दिला होता. पण त्यानंतर हा विषय हातात घेतला. हा केवळ एकच विषय असणार आहे का या सगळ्या पुढच्या काळामध्ये जे काही सरकार विरोधी विषय असतील किंवा आणखी काही मुद्दे असतील ते हाती घेणार आहेत? काय अजेंडा असणार आहे अशी एक उत्सुकता सगळ्यांना आहे. जे युवकांचे मुद्दे आहे, मग तो शहरी भागातला युवक असो का ग्रामीण भागातला युवक असो किंवा तो शेतकरी युवक असो का कामगार युवक असो, आम्ही प्रत्येकांचे मुद्दे उचलणार आहे. एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं? राजकीय परिस्थिती काय ते तुम्ही बघताच आहे. एका सेटायर मधून जन्मलेल्या पार्टीला एवढा समर्थन भेटते ते कशामुळे भेटतोय? कारण की जेवढे राजकीय पक्ष आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून या युवकांना आता काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही. नोंदणी वगैरे काय होईल? आता त्यासाठी खूप सगळं लवकर आहे. मी कालच इंडियामध्ये आलेलो. 15 दिवसाआधी आमचं सगळं सुरू झालेलं आहे. तर आता त्यावर काही बोलणं खूप लवकर असेल. आम्ही ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे, त्या लोकांशी आम्ही संवाद करू, डायलॉग करू. त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ. बरं, आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते. त्या सत्ताधारींवर असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे आता तू वाचलास असतील, तर त्याबद्दल काय मत? माझ्यावर जे टीका केल्या त्या केल्या, ठीक आहे. आज मी तुमच्या समोर बसलोय, भारतात बसलोय. काल मी प्रदर्शन केलं. तुम्ही एका पाकिस्तानीला मग दिल्लीत प्रदर्शन करू देता हे म्हणायचंय तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट माझ्यावर टीका करताय, ठीक आहे. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट सीबीएसईचा, त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेले आहे. जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक सीबीएसईचा स्टुडंट आहे. मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता. मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि आयटी सेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे?
तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा, आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे? आता नाही, मी अमेरिकेत जाणार नाही आता. मी इथेच राहणार. आंदोलन उभं राहिले दडपण वगैरे अशा लोकांचा काही प्रतिसाद आपल्याला मिळतो, जसं प्रकाश राज वगैरे आपण एकत्रित केले. हो हो, सोनम वांगचुक पेक्षा मोठं कोण असू शकतं? अजून विश्वंभर चौधरी, अंजली दामनिया, काल त्यांनी समर्थन दिलेलं आहे. तर असे अजून लोक आमच्याशी जुडत आहेत. प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहे, तेही आमच्यासोबत जुडत आहेत. तर त्यानंतर पण म्हणालं होतं की भीती हम्म. आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे की रस्त्यावर उतरलं तर काय होईल, आपण आंदोलन केलं तर काय होईल. ती भीती अजूनही मनात आहे का? पुढं या भीतीला सगळं दूर करून पुढं एक संघ व्हायचं? मला काल वाटतं की युवकांनी उत्तर दिलेलं आहे, ते आता घाबरत नाही. आणि त्यामुळेच काल जंतर मंतरवर आपण एवढी गर्दी पाहिली, पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं. ते एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही या सरकारला. याला जोडूनच एक प्रश्न आहे. काल तुम्ही आंदोलनात पण बोललात की आई वडिलांच्या मनात भीती आहे. आता तुमची आणि आई वडिलांची भेट झाली, तर ती भीती दूर झाली काय वाटतं? नाही, माझ्या आईवडिलांना भीती वाटतेच थोडीफार. मी त्यांना सांगतो घाबरायची गरज नाही, कारण की आता मी एकटा आणि लाखो तरुण माझ्यासोबत जुडलेले आहेत. काल जंतर मंतरवर इतके हजारो तरुण आलेले होते. आणि जे काही आई वडील बघत असतील, मी त्यांना सांगू एक मेसेज त्यांच्यासाठी आहे. मला माहिती आहे, जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील, तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल. तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील. घाबरू नका. तुम्ही घाबरतात, भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही. सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल. काँग्रेसचे नेते तुम्ही मराठवाड्यात आलेले आहात, युवकांच्या प्रश्नांवर मनोज जरांगे पाटील सुद्धा जे आहे अनेक दिवसांपासून नुकसान फायदे में बदल सकता है जब तक आप रिजाइन ना करो. और ये कौन सा है, मतलब कोई भी प्राइवेट जॉब देख लीजिए. आप कहीं प्राइवेट जॉब करने जाओगे, आपसे एक गलती हो जाए, दो गलती हो जाए, आपको जॉब से निकाल देंगे. यहाँ हर रोज पेपर लीक हो रहे हैं. देश में कौन सा एक सरकारी पेपर है जो लीक नहीं हो रहा है? उसके बाद भी कोई रेजिग्नेशन नहीं आ रहा है. तो जब तक रेजिग्नेशन नहीं आता तो कैसे मान सकते सिस्टम ठीक होगा? पहले रेजिग्नेशन तो देकर दिखाओ. हमें बताओ तो कि आप गलती मानने के लिए तैयार हो. आप गलती ही नहीं मानने को तैयार हो. आपण भाजपचे जे धर्मेंद्र प्रधान आहे, तर त्यांचे जे सेक्रेटरी आपण त्यांना पण धारेवरती धरणार का? कारण की जर बघायला गेलं तर मंत्री दर 5 वर्षाला बदलत राहतात, पण सेक्रेटरी फिक्स असतो. प्लॅन पण नाही का एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी थ्रू होतो, तर आपण त्यांना पण धरलं पाहिजे. छोट्या मासांना पकडून काय अर्थ आहे? आपको हर तरफ से ते वरती कोण बसले, त्यांना ऑर्डर कोण देते? आता मी त्याच्यावरच बोलतो. एक ऍक्शन घेतले सरकारने यावर, जे सीबीएसई नीट मध्ये झालेले. काय केलेलं? ट्रान्सफर केले ऑफिसर्सचे. सस्पेन्शन पण नाही, नुसतं ट्रान्सफर केलेलं आहे. 6-7 स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्यावर सरकारचं ऍक्शन काय? ट्रान्सफर. सस्पेन्शन पण जमलं नाही तुम्हाला. म्हणजे या देशात जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुम्ही सस्पेंडही नाही करू शकत अधिकाऱ्यांना. आम्ही तर राजीनामा म्हणतोय, राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाहीये. तुम्ही नुसतं ट्रान्सफर केले. काय लायकी ठेवली त्या स्टुडंट्सनी ज्यांनी आत्महत्या केली आहे? काय वाटत असेल आज त्यांच्या आई वडिलांना हे सगळं पाहून? कल सोशल मीडिया पे कई लोगों का कहना था कि गर्दी कम थी और आपके लिए पाकिस्तानी लफ्ज का भी इस्तेमाल हो रहा है. पाकिस्तानी कहोगे, अपोजिशन को पाकिस्तानी कहोगे, आप जैसे पत्रकारों को पाकिस्तानी कहेंगे. जो सरकार से सवाल पूछते हैं तो भारतीय है कौन, इंडियन है कौन? बस आईटी सेल वाले. क्या लगा रखा है इस देश में? एजुकेशन मिनिस्टर के आपकी क्या डिमांड्स रहेंगी? हम उसके लिए पूरा एजेंडा प्रिपेयर करें, जिस पर हम जाकर बताएंगे कि एजुकेशन में क्या क्या, किस तरीके से पूरा एजुकेशन सिस्टम फिक्स हो सकता है. और बात वही तक नहीं है, इस देश में एम्प्लॉयमेंट की भी बहुत जरूरी है. हम देख रहे हैं 10-12 साल में, जो पिछले 10-12 साल में जो इंडिया का पॉलिटिक्स रहा है, हिंदू मुस्लिम कर रहे हैं. उस हिंदू मुस्लिम से किसी को जॉब नहीं मिल रही है, उस हिंदू मुस्लिम से किसी की एग्जाम अच्छी नहीं जा रही है. तो वो सारा फोकस बदलना पड़ेगा. सरकार का जो प्रायोरिटी वो बदलना पड़ेगा, फोकस बदलना पड़ेगा. जब एम्प्लॉयमेंट की बात होगी, जब एजुकेशन की बात होगी, तब कहा जाकर ये देश सच में प्रोग्रेस कर सकता है. क्या आपको लगता है कि जेंसिस की वजह से जो नियर बाय कंट्रीज है वहां पर रेगुलेशन हुआ है, तो इंडिया में भी हो सकता है? नियर बाय कंट्री से मैं कंपेयर नहीं करना चाहूंगा, क्योंकि मैं देख रहा हूँ कि एक इकोसिस्टम है सरकार का, एक नैरेटिव चल रहा है जो बार बार बांग्लादेश में जो हुआ, नेपाल में जो हुआ, उससे हमें कंपेयर करके बोले जा रहे हैं कि ये लोग देश में तबाही मचाना चाहते. कल देख लिया, कल जंतर मंतर को पूरा भरा हुआ था, इतनी भीड़ थी, कहीं पर भी कुछ नहीं हुआ, एकदम शांतिपूर्ण तरीके से प्रदर्शन हुआ. कल हमने दिखा दिया है कि ये प्रदर्शन हम शांतिपूर्ण तरीके से ही करेंगे और करके दिखाया है हमने. और आगे जाकर इससे भी बड़ा प्रदर्शन होगा जो पूरा शांतिपूर्ण होगा. अंबाई नगर में भी कोई आंदोलन होगा? बिल्कुल होगा. अगर कोई इच्छा व्यक्त करता है आपसे मिलने की या आगे बात करने की? नहीं, ये जैसे ही मैंने पहले बताया, ये पूरा मूवमेंट जो है वो युवाओं का मूवमेंट है. इट्स फॉर द जेन जी. और उन लोगों का सभी पार्टियों से भरोसा उठ चुका है. तो जिन जिन लोगों को हमें समर्थन देना है वो बाहर से समर्थन दे सकते हैं.
लेकिन हम खुद किसी से भी एसोसिएटेड नहीं होंगे, ये मैं बात क्लियर कर देता हूँ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी बाईट देताना सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी काय अराजक चेहरा म्हणजे काय अराजकतावादी चेहरा आणि महसूल येतोय मी त्याच्यावर. आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो होतो मी. त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात. जे भीमचे घोषणा देत होतो मी त्यांना हे म्हणायचं जे भीमच्या घोषणा अराजकता आहे. देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा ना विचार करावा. ते युपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देतात त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात. मला लाज वाटतेय जे स्टेटमेंट आले त्यावरनं. ठाकरे जनता पार्टीचे हेड ऑफिस नाही प्रयत्न करू बेस बनवायचा इथे. जंतर मंतर में जो लोग आए थे, जो बच्चे आए थे, जो यूथ आया था, ये देश के किस किस कोने से आया था? आपने कुछ इसको एनालाइज किया है, कुछ स्टडी किया कल जो मैंने टी शर्ट पहनी थी वहां पर इंडियन जर्सी, इंडियन क्रिकेट टीम की, वो एक लड़का आया था सिक्किम से, 1,500 किलोमीटर दूर से आया था. एक लड़का आया था केरला से, वो भी बोल रहा था सर मैं केरला से आया हूँ, बहुत दूर से आया हूँ, आपसे बस 2 मिनट बात करनी थी. तो मैंने बात कर ली उससे. कुछ लोग आए थे उड़ीसा से, कुछ लोग आए थे बंगाल से, राजस्थान से लोग थे, गुजरात से लोग थे, महाराष्ट्र से. तो मतलब पूरी टीम में मेरे जितने भी दोस्त थे पुराने वो सारे वहां पर ही थे. तो पूरे देश भर से लोग आए थे. कश्मीर से भी एक दोस्त मिला था मुझे, वो भी आया हुआ था. आपका जो ये पक्ष है वो एक मूवमेंट के लिए ही सीमित रहेगा या आगे और भी इसके कुछ आएंगे? आप राजनीति में उतरेंगे, अपना अलग से पक्ष बनाएंगे? जैसे मैंने कहा कि राजनीति को बस अपना इलेक्शन की तरफ मत देखिए. इस देश का जो नुकसान हो रहा है ना, वो इसलिए हो रहा है क्योंकि आप लोगों ने ना राजनीति को बस इलेक्शन तक ही लिमिटेड रख दिया है. 5 साल में एक बार इलेक्शन करवा दो, उसके बाद सब भूल जाओ क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. फिर सब बिक जाते हैं, यहाँ बैठ जाता है, उसके पास बैठ जाता है, खरीद फरोख्त चलती रहती है अगले 5 साल. तो ये सब नहीं करना है हमें मुद्दे की राजनीति करनी है. पक्षाची नोंदणी करणार आहात का कुठे? डर है एक मिनिट. कहीं ना कहीं आप टारगेट कर रहे हैं तो आपके पेरेंट्स को भी डर है कि आपको कहीं जेल में ना भेजें। मैं मेरे पेरेंट्स को बता कर आया था जब मैं यूएसए से बैठा था फ्लाइट में अंदर कि मैं तो इसलिए आ रहा हूँ, मैं मेंटली प्रिपेयर हूँ जेल जाने के लिए. अगर मैं जेल जाता हूँ आप चिंता मत करना, क्योंकि इस देश में किसी ना किसी को तो आवाज उठानी पड़ेगी और कल मैं उसके लिए तैयार था. अभिजित, हे काँग्रेस जनता पार्टीची काही नोंदणी केली जाणार आहे का? ते मी सर तुम्हाला मी आता हे 3-4 वेळेस म्हणते 15 दिवस झाले आम्हाला, 15-16 दिवस झालेले. आम्हाला थोडा वेळ द्या, कारण की आम्ही 15 दिवसातच एवढं मोठं आंदोलन करून दाखवलं जंतर मंतरवर. हीच खूप मोठी गोष्ट आहे. जेंजी को एक ही मैसेज है कि जब आप लोग आवाज उठाओगे तो सरकार में कोई भी बैठा हो उसको आपकी बात सुननी पड़ेगी. आप लोग आवाज नहीं उठाते हो, उन लोगों को लगता है कि आप डर जाओगे और उनको ये लगता है कि अगर ये लोग मुझे अरेस्ट कर देंगे तो उससे आप लोग डर जाओगे, लेकिन आपको डरना नहीं है. अगर जेल में जाने की बात आई मैं खुद जेल चला जाऊंगा, आप लोगों को जेल में जाने की जरूरत नहीं है. लेकिन मैं बस एक चीज चाहता हूँ, आप लोग आवाज उठाते रहो. जब जब किसी के साथ भी इस देश में गलत होगा, ये हम सबकी जिम्मेदारी है कि हम आवाज उठाएं. थैंक यू. आपण परत कधी भेटणार आहोत? अभिजित लवकरच.